वासुदेव आला हो, वासुदेव आला, सकाळच्या पारी हो, जागवाया गाव. वासुदेव आला हो, वासुदेव आला, जागा हो मानसान ग वागू विपरीत. वासुदेव सांग तुला जगण्याची रीत. जन्म माणसाचा अस लई दुर्लभ, नर नारी असा नग करू तुर भेद. हरि ओम हरी. अंधरुढीवरी हो घालाया लगाव, अंधरुढीवरी हो घालाया लगाव. अंधरुढीवरी हो घालाया लगाव, अंधरुढीवरी हो घालाया लगाव. पप्पा, पण आज सावळीचा बर्थडे कसा काय? सिया, तुला सांगितलं ना बर्थडे आहे म्हणून. आबा नमस्कार करतो. मामा नमस्कार अनुभव. कसा आहे मामा, बरं आहे का? बरं आहे बरं आहे. अर्जुन, हे अर्जुन. काय आबा? दादा काका, सावळी कुठे? घरातच आहे की. सावळी असू दे. आत्या कुठे आहेत? हाय घरातच आहे. धाकली सून आली नाही, येते की लवकर येऊ नये का ग? किती काम पडलंय. आत्या, तुम्ही कशाला करत बसलात? सगळ्यांना करावंच लागते. सर का तुम्ही, मी करते. राहू दे, थकली अशिला, बस गटकाभर. थकवा कसला, बसून तर आली. सावळी वयात आली या, तिच्याकडे लक्ष ठेवा. वटी भराया लेकीची याग याग या सयानो, बाळलेनी संपली गणाती दुधी आता झाली. गुणवंती माझी लेक लाजवंती याद झाली. वटी भराया लेकीची याग याग या सयानो, हिरवी पैठणी ग पैठणी ग आणि मामीन, हिरवी काकण ग काकण. तुला सांगितलं ना पप्पांच्या वेळ जाऊन बस म्हणून. जा. बाई काकण लक्ष्मीचे हाई, काकण कोणाचं ग बाई. पतिव्रतेचा धर्म नम्रतेने मागते. अशोकरावाचं नाव घेऊन तुम्हा सर्वांचा आशीर्वाद मागते. तुझी काकण ग घराण्याचा मान. वडली भराया लेकीची याग याग या सयानो, वडली भराया लेकीची याग याग या सयानो, वडली भराया लेकीची याग याग या सयानो.
हे बघ असं खेळायचं. सावळे तुला सांगितलं होतं ना खेळू नको म्हणून. ए सरे सावळे कुठं आहे? अहो आत्या कवानाच बाहेर गेली बापा संगट. तुला सांगितलं होतं ना सावळीला घराबाहेर धाडू नका म्हणून. त्याला बी कळत नाही आणि तुला बी कळत नाही. आबा मी बी येते की. अरे तिच्या बरं बस. सावळे अगं थांब. असं काय बसालीस गड्यावानी? एका अंगानं बस की. काय त्या पोरीच्या मागे लागते का? हा गप बसा. तुम्हाला बायकांचं काय कळतंय? व्हेरी गुड सिया, व्हेरी गुड. आई मला खो खो मध्ये भाग घ्यायचा आहे ग. अगं तुझ्या आजी माझा बी आणि तुझा बी मुडदा पाडील. हा बाईच्या जातीनं जरा जपून राहावं लागतंय. Breathe in, breathe out. 4, 2, come on, fast, 3, 4, 2, 3. दादाचा फोन होता. आपली सावळी आशा वर्कर म्हणून जॉईन झाली. अरे वा. आणि तिला गावातलंच एक चांगलं स्थळ सुद्धा आलंय म्हणत होता. हो का? दादा काय म्हणतायत मग? दादाला स्थळ पसंत आहे. सावळी पण गावातच राहील म्हणत होता. हो बरं आहे ना मग. ती रुपाली माझी मैत्रीण, ती म्हणत होती तिचा भाऊ कौशल्य कॉम्प्युटर इंजिनियर आहे. 2 वेळा परदेशातही जाऊन आलाय. ती म्हणत होती आपल्या सियाला. रीना, सियाचं शिक्षण पूर्ण झाल्यावर बघूया. शुभमंगल. नकुल सर्व बोलून झालं? झालंय. सुपारी फोडायचे? हो. मामा सुपारी फोडा.
कौशल्य 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 काय झालं? काय झालं? कौशल्य लग्नाआधी सुहागरात करून बसलीस तू. काय? कौशल्य कौशल्य थांब. कौशल्य 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 माझं काही चुकलंय का? आई बाबा बघा ना कौशल्य काय म्हणतोय. तुमच्या मनात असा विचार आला तरी कसं? तुम्हाला झालंय तरी काय? कशामुळे असले घाणेरडे आरोप करताय तुम्ही माझ्यावर? नाही, तुमच्यासारख्या लोकांसोबत आता मला राहायचंच नाहीये. हॅलो हॅलो मम्मी, मी येतेय मम्मी, मी येतेय. त्याला वाटतं लग्नापूर्वी मी शांत बाळ, शांत बाळ. लग्नाच्या आधी मी
सियाला आपण काही दिवस गावाकडे घेऊन जाऊ. इथल्या वातावरणात ती जास्तच एकटी पडली आहे. गावाकडं घरात वर्दळ आहे. तिला एकटं एकटं वाटणार नाही. हवा पलट सुद्धा होईल. कौशल्य, अरे तुला झालंय तरी काय? तू असं कधी दारू पित नव्हतास रे. काल परवा तर तुझं लग्न झालंय आणि तू इतका टेन्शनमध्ये. काही फॅमिली प्रॉब्लेम आहे का? की काही जॉबचं टेन्शन? काय सांगत नाही, काय बोलत नाही. अरे बाबा, काय झाले ते तरी सांग. जाऊ द्या राशू, सगळ्याच गोष्टी सांगण्यासारख्या नसतात रे. काय ग सिया, तू आली म्हणून मी 4 दिवस येऊन राहिले. तू आहे की शांत बसली? काय झालंय? डॉक्टर, काय आहे ही कौमार्य चाचणी? कौमार्य चाचणी ही स्त्रियांना अतिशय दुय्यम दर्जाची वागणूक देणारी कुप्रथा आहे, ज्यामध्ये नवीन जोडप्याच्या बेडवर पहिल्या रात्री पांढरी चादर अंथरली जाते आणि सकाळी रक्ताचे डाग चादरीवर पडले आहेत का हे पाहिलं जातं. लग्नाआधी सुहागरात करून बसलीस तू. जर रक्ताचे डाग चादरीवर दिसले तर ती मुलगी कुमारी आहे, अन्यथा तिने लग्ना अगोदर शरीर संबंध ठेवले असावेत असे मानले जाते. या प्रथेचा उगम कसा झाला? पूर्वीच्या काळी लहानपणी अगदी कमी वयामध्ये मुलींचे लग्न व्हायचे. त्यावेळी तिचे शरीर हे शरीर संबंध ठेवण्यासाठी परिपक्व नसायचे. अपरिपक्व शरीरासोबत शरीर संबंध ठेवल्यामुळे इजा होऊन रक्तस्राव व्हायचा. आजकाल लग्नाचे वय वाढलेले आहे, त्यामुळे रक्तस्राव होईलच असे नाही, परंतु पहिल्या रात्री रक्तस्राव व्हावा अशी अपेक्षा आजही ठेवली जाते. डॉक्टर साहेब, या प्रथेचे चलन कसे आहे? समाजात काही ठिकाणी घरातील वडीलधाऱ्या महिला लहान मुलींना खेळ खेळणे, सायकलिंग करणे, दोरीवरच्या उड्या मारणे अशा बाबींसाठी बंधने टाकतात. हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे महिलांनी लहान मुलींवर अशी बंधने न टाकता स्वतंत्रपणे व मोकळेपणाने त्यांचे आयुष्य जगू द्यावे. तू विचारत होतीस ना मला काय झालंय? हा, तू विचारत होतीस ना मला काय झालंय? हेच झालंय माझ्यासोबत. काय काय सांगतेस काय? रडू नको सिया, शांत हो. जे आपल्या बाबतीत झालं ते इतर मुलींबाबतीत नाही व्हायला पाहिजे. शांत हो. सरपंच साहेब. बोला मॅडम. मागच्या महिन्यातलं आपलं टार्गेट पूर्ण झालंय. 15 गरोदर महिलांची तपासणी, 5 बाळांना लसीचे डोस दिले आहे. आता या महिन्यात सरकारच्या आदेशानुसार महिलांसाठी शिबिर घ्यायचंय. बोला मंडळी, आरोग्य शिबिर घ्यायचे ना? तसं आरोग्य अधिकाऱ्याला बोलवून घ्या. हॅलो कौशल्य, ऐक ना. हा बोल. माझं उद्या ऑफिसमध्ये एक महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे रे. हा मग माझं एक काम कर ना. बाबांना घेऊन कुठल्या तरी गावात शिबिरासाठी जायचंय आणि आपल्या डॉनला लॉंग रूट कार चालवणं जमत नाही रे. तर तू जा की सोबत.
मला नाही जमणार रे. अरे जा ना प्लीज, तुला पण चेंज मिळेल. प्लीज यार, नाही म्हणू नको. बरं ठीक आहे. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. शांत बसा. कार्यक्रमाला सुरुवात होईल. सर्वांनी शांत बसून घ्या. सर्वांनी शांत बसा. कौशल्य, प्रोजेक्टरला लॅपटॉप लावून घे. कौशल्य, कोण आहे तुझा? श्रेयाचा नवरा, जावई माझा. होय. सर्वप्रथम मी आरोग्य अधिकारी यांचे नरखेड ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करते. सरपंच साहेबांना मी विनंती करते की त्यांनी डॉक्टर साहेबांचा सत्कार करावा. डॉक्टर साहेबाला मी विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावे. सिया, नमस्कार मंडळी. प्रथम आपण पाहूया स्त्री प्रजनन संस्थेची माहिती. स्त्रियांना गर्भाशयाची पिशवी असते, त्याला युटेरस असे म्हणतात. असलं असते का काय बाई? ही गर्भाशयाची पिशवी गुप्तांगामध्ये उघडते. याचे 2 कार्य आहेत. एक म्हणजे शरीरातील घाण बाहेर टाकणे आणि दुसरे म्हणजे मूल जन्मास घालणे. गुप्तांगाच्या आतील बाजूस एक पातळ पडदा असतो, त्याला हायमेन म्हणतात. या पडद्याविषयी अनेक गैरसमज आहेत आणि खूप अज्ञान आहे. हा पडदा सर्व स्त्रियांमध्ये असतो का? तो किती पातळ असतो? तो आपोआप फाटतो का लग्नानंतर फाटतो? या प्रश्नांची उत्तरे पाहूया. काही स्त्रियांमध्ये हा पडदा जाड असतो, तर काही स्त्रियांमध्ये हा पडदा जन्मताच नसतो. परंतु जास्तीत जास्त स्त्रियांमध्ये हा पडदा सामान्यतः पातळ व लवचिक असतो. प्रत्येक मुलीमध्ये हा पडदा वेगवेगळ्या प्रकारचा असतो. तो पडदा आपोआप फाटतो का? हो. अनेक मुली मेहनतीचे काम करतात. वारंवार पायऱ्या चढ उतार केल्याने, सायकल चालवल्याने, व्यायाम केल्याने सुद्धा हा पडदा फाटू शकतो. हा पडदा फाटल्याने कधी कधी थोडासा रक्तस्राव होतो, परंतु बरेच वेळा हा पडदा फाटल्याने मुलीला काहीच वेदना होत नाहीत. कधी कधी तर तो कधी फाटला हे लक्षात सुद्धा येत नाही. यासोबत समाजात खूप मोठा गैरसमज आहे. लग्नाच्या पहिल्या रात्री जर रक्त आले तर ती स्त्री पतिव्रता आहे आणि नाही आले तर ती पतिव्रता नाही. आपण पाहिलंय की शारीरिक हालचालीमुळे पडदा फाटू शकतो. लोकांना वाटतं मुली झाकण लावून म्हणजे शिल्प्या खून पैदा होतात, पण तसं नाहीये. ही निसर्गाची रचना आहे. मनुष्य अज्ञानापोटी त्याला कारखान्यातील शिल्प्याचा डबा समजून खोलायला जातो आणि स्वतःचे व आपल्या जोडीदाराचे आयुष्य खराब करतो. कोणाला काही शंका? डॉक्टर,
स्त्रियांच्या बाबतीत जशी कौमार्य चाचणी आहे तशी पुरुषांच्या बाबतीत पण आहे का? गुड क्वेश्चन. खरं तर कुणी वर्जिन आहे अथवा नाही यासाठी कोणती चाचणीच नाही. मग ती स्त्री असू दे अथवा पुरुष असू दे. लोक काही खुळ्या कल्पनांच्या आहारी जातात आणि तेच सत्य म्हणून बसतात. ओके, दॅट मीन्स द प्रॉब्लेम इज इन पीपल्स माइंड अँड नॉट इन अवर बॉडी. धन्यवाद. लय भारी सांगितलं बाई डॉक्टरने. चला आता जाऊया. सरपंच साहेब, आमच्या घरी चहाला चला. ठीक आहे, चला डॉक्टर साहेब. सगळेजण आत बसलेत. डॉक्टर विचारत आहेत तुम्हाला. चला की आत. एक मिनटं, मला सियासोबत बोलायचं होतं. प्लीज फक्त एकदा. सिया, सिया, मी तुझा राग समजू शकतो. खूप चुकीचं वागलोय मी तुझ्यासोबत. खरं तर या चुकीला माफीच नाहीये. पण आज माझी चूक मला कळाली. चुकीच्या रूढी परंपरांना मी सत्य समजून बसलो. तू माफ करून असाच वागलोय मी. पण यापुढे या गिल्टमध्ये मी नाही राहू शकत. सिया, प्लीज मला माफ कर. माफ कर सिया. हे बघ, हो तर मी तुझे पाय धरून माफी मागतो सिया. प्लीज प्लीज मला माफ कर सिया. प्लीज माफ कर. माफ कर. माफ. आज आपण 21व्या शतकात जगत असताना सुद्धा समाजात काही ठिकाणी कौमार्य चाचणीसारख्या कुप्रथा पाळल्या जात आहेत. पुरुषप्रधान संस्कृतीमधल्या कुप्रथा स्त्रियांना फक्त दुय्यम दर्जाची वागणूक देत नाहीत, तर त्यांच्या चारित्र्याला कलंकित करून त्यांच्या मानवी हक्कांची पायमल्ली केली जाते. हे अतिशय दुर्दैवी आहे. कोल्हापूर, नाशिक, पुणे या प्रगत शहरातील व उच्चभ्रू समाजातील काही तुरळक घटना असोत, की राजस्थान, बिहार अशा राज्यातील कुप्रथा असोत, व संपूर्ण भारतभर पसरलेल्या विशिष्ट जमातीतील कुप्रथा असो, किंवा जगभरातील अतिप्रगत देशातील घटना असोत, कुकडी, कुंवरी, व्हर्जिनिटी टेस्ट अशी वेगवेगळी काहीही नावे असोत, पण या प्रथेचा उद्देश व परिणाम एकच आहे. तो म्हणजे स्त्रियांच्या चारित्र्याचे हनन करणे व मानवी हक्कांची पायमल्ली करणे. या कुप्रथेला बळी पडलेल्यांपैकी काही स्त्रियाच धाडस करून विरोध करतात व अशा घटनाच प्रसारमाध्यमांमार्फत समाजाला माहीत होतात. परंतु बहुसंख्य प्रकरणांमध्ये बदनामीच्या भीतीने गप्प बसून अन्याय सहन केला जातो. त्यामुळे प्रकाशात येणाऱ्या घटनांची संख्या म्हणजे हिमनगाचे टोकच आहे. आम्ही महाकारुणिक प्रोडक्शन व या लघुचित्रपट निर्मितीचे सदस्य या नात्याने व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार करतो व या कुप्रथेचा निषेध करून या संकल्पनेमागील शास्त्रीय व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रेक्षकांसमोर मांडत आहोत. कथेतील नायकाला शास्त्रीय सत्य समजल्यावर जसा पश्चाताप झाला तसा पश्चाताप या प्रथेचे समर्थन करणाऱ्यांना होईल असा आशावाद वाटतो. कथेतील नायकाने नायिकेची माफी मागितल्यानंतर पुढे काय झालं?
याचे उत्तर आम्ही जाणीवपूर्वक अनुत्तरित ठेवले आहे. नायकाने माफी मागितली यात समाधान मानून, झाले गेले विसरून त्याच्यासोबतच संसार करायचा की स्वतःची अस्मिता व आत्मसन्मान जपत नव्याने वाटचाल करायची, हा निर्णय घेण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आम्ही या कुप्रथेला बळी पडलेल्या समाजातील नायकांवर सोपवत आहोत. धन्यवाद.